उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील साहेब, त्याचप्रमाणे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेले, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची बुलंद तोप आमदार पाशाभाई पटेल साहेब, त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रचारार्थ आपण या विराट सभेला उपस्थित आहोत असे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार भूमिपुत्र राम शिंदे साहेब, त्याचप्रमाणे मी विकासावर बोलायसाठी उभा राहिलेलो आहे। खऱ्या अर्थानं सर्वात म्हणजे लोकप्रिय झालेली महाराष्ट्र शासनाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या महाराष्ट्र सरकारने केला आहे। या कर्जत जामखेड तालुक्याचे या योजनेचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय राम शिंदे साहेब आहेत। त्यांच्या माध्यमातून सर्व भगिनींना त्या ठिकाणी मानधन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून झाला आहे। आणि हे म्हणतात विकासावर बोला, तर विकासावरच होऊ जाऊ द्या। खऱ्या अर्थानं नगर परिषदेच्या कार्यकालामध्ये 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेली घरकुल योजना या जामखेड शहरामध्ये असणाऱ्या 7 वाड्यामध्ये सर्वाधिक घरकुल देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपले आमदार राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, या सर्वांनी खऱ्या अर्थानं 1073 घरकुल या जामखेड शहराच्या नगर परिषदेच्या विकासा माध्यमातून केले आहेत। त्याचप्रमाणे जामखेडचा असणारा मुख्य रस्ता म्हणजे तपनेश्वर रस्ता 4.5 कोटी रुपये खर्च करून हा भव्य दिव्य रस्ता उभारला आहे। त्याचप्रमाणे मेन पेठेतला रस्ता असेल, बाजार तळातले पिविंग ब्लॉक असतील, शहराचे अंतर्गत रस्ते असतील, त्याच्यानंतर तत्कालीन गृहमंत्री विद्यमान पालकमंत्री यांच्या माध्यमातून म्हाडामध्ये केलेली वसाहत असेल, त्याचप्रमाणे जिथं सर्वसामान्यांना न्याय मिळतो असं न्यायालय असेल, त्याचप्रमाणे कोरोना काळात बोला म्हणतात, कोरोना काळामध्ये काय केलं? अरे मी छाती ठोकपणे सांगतो, साहेबांच्या माध्यमातून रेमडिसिव्ह इंजेक्शन माझ्या माध्यमातून साहेबांनी पुरवलेत, अनेकांचे जीव मी वाचवलेत, अनेकांचा जीव वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय। आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर साहेबांचे मार्गदर्शन असेल, संस्कार असेल, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा असतील, त्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर देण्याचं काम मी या माध्यमातून केलेलं आहे। आणि तालुक्यात आरोग्यावर बोला, तालुक्यामध्ये आरोग्य केंद्र किती झाले आहेत? आरणगाव असेल, सोनेगाव असेल, शिऊर असेल, अनेक आरोग्य केंद्र या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री असताना झालेले आहेत। जलसंधारणाची कामं आपल्या सर्वांना माहीतच आहेत, बंधारे भरपूर झालेले आहेत, किती विकासाची कामं सांगायची झालेली। आणि साहेब पुन्हा एकदा विधान परिषदेवर आमदार झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने एका सालकऱ्याच्या मुलाला न्याय दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंजुरी दिली होती, त्याला पूर्ण करण्याचं काम राम शिंदे साहेबांनी लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलंय। भूमिगत गटर योजना असेल, त्याचप्रमाणे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणारं नागेश्वराचं मंदिर असेल, 3 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आपलं श्रद्धास्थान श्रीरामाचं मंदिर असेल, त्या जामखेडच्या मंदिराला सुद्धा साहेबांनी निधी दिलेला आहे। त्याचप्रमाणे लोहाराच्या देवीला दिलेला आहे, त्याचप्रमाणे खंडोबा मंदिराला दिलेला आहे। आणि या ठिकाणी मधुकर आबा आवर्जून सांगते, श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिराला निधी साहेबांनी कोणाच्या शिफारशीवर दिला आहे? जे आज बोलतायत ना साहेबांनी निधी दिला नाही, साहेबांनी कोणाच्या म्हणण्यावर निधी दिला आहे? आबा हे विस्तृतपणे मांडतील। त्याचप्रमाणे माझ्या मुस्लिम बांधवांसाठी ईदगाह मैदानाची संरक्षण भिंत असेल, शादीखाना असेल, त्याचप्रमाणे माझ्या सर्व बुद्ध बांधवांसाठी संविधान भवन असेल, असं आहे। त्याचप्रमाणे जामखेड शहरात होऊ घातलेलं मुंडे साहेबांचं सभागृह असेल, असे एक ना एक अनेक विकासाची कामं साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत। आणि हे बोलतात विकासावर बोला, अरे मी आहे ना विकासावर बोलायला, साहेबांची काय गरज त्या ठिकाणी? त्याचप्रमाणे 5 वर्षाचा कार्यकाल होता नगर परिषदेचा, त्या कार्यकालामध्ये साहेबांनी सत्ता विरोधात गेलेले असताना सुद्धा सर्व समाजाला, सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांना नगराध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असेल, कमिटीचे सभापतीपदी असेल, सर्वांना त्या ठिकाणी साहेबांनी सर्व समाजातील घटकांना त्या ठिकाणी पद देऊन मान सन्मानित केलेला आहे। असं एक उमदा आणि एक सर्वसमावेशक असणारं आपलं नेतृत्व आहे, ते म्हणजे आमदार राम शिंदे साहेब।
या ठिकाणी मी फक्त विकासावरच बोलणार आहे. अनेक वक्ते बोलले आहेत, अनेक वक्ते बोलणार आहेत. मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना एकच नम्रतेची विनंती करणार आहे. येत्या 20 तारखेला माननीय आमदार राम शिंदे साहेब अनुक्रमांक 2 यांच्या समोरील कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने आपण सर्वांनी विजयी करावं असं मी आपल्या सर्वांना हात जोडून नम्रपूर्वक विनंती करणार आहे. आणि एकदा आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचा राम शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. धन्यवाद. धन्यवाद. मान्य प्रचारार्थ आज या ठिकाणी प्रमुख म्हणून नरेंद्रजी पाटील, त्याचप्रमाणे पाशा पटेल, त्याचप्रमाणे आपल्या जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र भाग्य विधाते प्राध्यापक यांनी या विकासावर जर बोलायचं म्हटलं तर आतापर्यंत महेशदादा असतील, आम्ही चिंतामणी असतील, पवन राळेबात असतील, यांनी सर्वांनी जामखेड तालुक्यातील, जामखेड शहरातील विकासासंदर्भामध्ये चर्चा केलेलीच आहे. मी त्यावर वेळ न घालता प्राध्यापक राम शिंदे यांनी जलसंधारण खात्याचे मंत्री असताना संपूर्ण जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे जामखेड तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस 2019 मध्ये साहेबांचा पराभव झाला, त्यानंतर साहेब 2021 मध्ये ज्यावेळेस पुन्हा विधान परिषदेवर आमदार झाले, तर आमदार फक्त झाले नाही तर त्यावेळेस साहेब सरकार देखील घेऊन आले आणि जामखेड तालुक्यामध्ये या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये निधी हा जामखेड कर्जतसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. बऱ्याचशा कामांचे टेंडर झालेले आहेत, वर्क ऑर्डर झालेले आहेत, बरेचसे कामं आणखी चालू होण्याचे बाकी आहेत. थोड्याच दिवसामध्ये सर्व कामं हे देखील चालू होतील. आणि या ठिकाणी मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी महिला वर्ग देखील, माता भगिनी देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय प्रभावीपणे या महायुती सरकारने या ठिकाणी राबवलेली आहे. ती अतिशय चांगल्या पद्धतीने आणि प्रभावीपणे या ठिकाणी राबवली आहे. आपल्या या जामखेड कर्जत तालुक्यामध्ये 1,15,000 या आपल्या माता बहिणींना या ठिकाणी याचा लाभ मिळालेला आहे. आणि निश्चितच येणाऱ्या 20 तारखेला याचा आपल्याला निश्चितच या महायुतीचे उमेदवार आपले प्राध्यापक राम शिंदे यांना फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी राम शिंदे हे विजयी होणार आहेत. या ठिकाणी मला खास करून सांगायचं जर म्हटलं तर जामखेड शहर हे बनभिकारांची नगरी आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे या ठिकाणी जातीपातीचे लोक अतिशय गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतात. आणि या ठिकाणी जर या ठिकाणी जर नजर मारली, स्टेजवर नजर मारली तर सर्व जाती धर्माचे या ठिकाणी लोक, नेते आज या ठिकाणी मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत. याचा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होत आहे. आणि या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला प्राध्यापक राम शिंदे यांचं चिन्ह आहे कमळ. या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं आणि त्यांना आपली सेवा करण्याची या ठिकाणी संधी द्यावी अशी मी सर्वांना या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं मी सर्व मतदारांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभागाचे सभापती आदरणीय शरददादा कारले. जामखेड येथे होणारी विधानसभा 2024ची भव्य सभेमध्ये उपस्थित असणारे या कार्यक्रमचे अध्यक्ष, आमचे सगळ्यांचे लाडके नेते प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या सगळ्यांचे आदरणीय नरेंद्रभाई पाटील साहेब, शेतकऱ्यांचे एक बुलंद सपोर्ट म्हणून जे काम करणारे आमचे, मी येणारी निवडणूकमध्ये आपण पाहतोय का ह्या ठिकाणी टीकाकांच्या दुसऱ्या प्रकारची चालली आहे. महागती म्हणजे का आम्ही टँकरनी पाणी वाटलं, आम्ही दुष्काळ काळात टँकरनी पाणी वाटलं, पण आम्ही म्हणतो आमच्या माध्यमातून प्राध्यापक राम शिंदे साहेबांना या तालुक्यातलं टँकरच बंद केले. ही आपण कुठं विसरलो.
जलसंधारणचं काम अख्ख्या महाराष्ट्रात जेवढं सुंदर झालं नाही, कर्जत जामखेडमध्ये झालंय. साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला जलसंधारणचं काम, रुंदीकरण, खोलीकरण, बंधारे या माध्यमातून ज्या गावाला टँकरची गरज पडत होती त्या गावाला आज शेतकरी ऊस झालाय, एकरांनी ऊस आहे, ह्यांचे कारखाने ऊसचे. आणि हे म्हणतात आम्हाला मतदान नाही केलं तर तुमचे एक ऊस नेणार नाही. आता महेश दादांनी सांगितलं तुम्ही नाही नेलं तरी चालन, आमच्या मागं अजितदादा पवार आहे, त्यांचा ऊस नेत्यान. या ठिकाणी माझं म्हणायचं एकच उद्देश आहे का विकास ही कोणाच्या माध्यमातून झालाय आपण पाहतोय. ती बी आमदार होते, आम्ही बी आमदार होतो, 2.5 वर्ष ती आमदार होते. साहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, तसेच आमदार पाशाभाई पटेल, कर्जत जामखेडचे भूमिपुत्र उमेदवार प्राध्यापक राम शिंदे साहेब. खरं तर रोहित पवारांना प्रश्न पडला असेल. आमचे मित्र आताच काकासाहेब गरजे इथं स्टेजवर उपस्थित झालेत. ती साईडच्या कार्यकर्त्यांना विचारते तो आहे का, हे आहे का, ते आहे का, सगळे कार्यकर्ते चेक करायला लागले. तर परंतु अजून 4 दिवस निवडणुकीला मतदानाला बाकी आहे. त्यांच्याकडे एकही माणूस मोठा पुढारी राहणार नाही. ही सगळी जनता आपल्या भूमिपुत्राच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे. 2019ला रोहित पवारांनी बारामती दाखवण्यासाठी गाड्या इथून नेल्या, परंतु ह्या निवडणुकीला एकही गाडी नेली नाही. कारण कर्जत जामखेडची जनता त्यांना प्रश्न विचारीन. तुम्ही म्हणले होते कर्जत जामखेड ही बारामती करू, काय झालं मागच्या वेळेस तुम्ही म्हणलेले. यावेळेस फक्त तुळजापूर, पंढरपूर वेगवेगळ्या ठिकाणी नेले, परंतु आमची स्वाभिमानी जनता आहे. ही जनता स्वाभिमानी आहे. ही भूमिपुत्राच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे. दादा 2 मिनिट अजून चालू आहे. तुम्हाला कोकणीचं पाणी आणू, तुम्हाला MIDC करू, पण महाविकास आघाडीचं सरकार असताना ह्या पठ्याने एकदाही शब्द काढला नाही विधान भवनामध्ये. त्याच्यामुळं ही कर्जत जामखेडची जनता स्वाभिमानी आहे. ही पार्सल निश्चितपणाने वापस पाठविल्याशिवाय राहणार नाही. कारण आपला जर माणूस बारामतीला उभा राहिला एखाद्या नगर परिषदेला, सरपंचाला, तर बारामतीकर आपल्याला निवडून देतील का तुम्हीच सांगा. त्याच्यामुळं ह्या येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त शिंदे साहेबाला मतदान होईल हे प्रत्येकाने जबाबदारीने सांगायचं आहे. 2-3 दिवसापूर्वी टीव्हीला बातमी होती, अदानींनी 500 कोटी रुपये दिले. ही महाशय वेगवेगळे प्रयोग करतील, पैसे वाटतील, पैसे घ्या पण आपल्या भूमिपुत्राला मत द्या. कारण तो डिपॉझिट जप्त होईल, त्याच्या खानदानाला ग्रामपंचायत सदस्य झाला नाही, त्याचं खानदान अजून ग्रामपंचायत सदस्य झाला नाही, तेव्हा आबांवर आणि शिंदे साहेबांवर टीका करतोय. अहो कित्येक बँकेचे कर्ज बुडील ह्या, त्याच्यामुळं आणि तो बँकेचं प्रतिनिधित्व करतोय. आपली तुम्ही आम्ही जनता आहे, ते कोणत्या कोणत्या बँकेचे कर्ज बुडले तुम्हाला लिस्ट देतो उद्याच्याला. अहो निवळ भामटा येऊ भामटा. अहो ज्या वेळेस हप्त्याची चड्डीवर ह्यो शाळेत जात होता त्यावेळेस आपल्या प्राध्यापक मधुकर आबा राळेबात 7,500 मताने जिल्हा परिषद सदस्य झाले होते. आणि हे आपल्या मधुआबांची लायकी काढत आहे. त्याच्यामुळं असले बाजार भुंगे कार्यकर्ते त्याच्याकडे एकही मतातला नाही. 19 तारखेपर्यंत थांबा, अजून बरेच जण आहेत, प्रत्येक दिवस चेक करतोय तो, हे आहे का, ते आहे का, हे आहे का. त्याच्यामुळं शिंदे साहेबांच्या पाठीमागं तुम्ही आम्ही जनता आहे. सामान्य साहेब शिंदे साहेब येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येकाने आपल्या गावामधून आपलं बूथ कसं प्लस राहील हे जामखेडमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. काय बोलायचं, कुठला मुद्दा घ्यायचा याच्यावर सुरुवात करणारे पहिले मी प्रथमतः विकासावर अजिबात बोलणार नाही. सगळा विकास शिंदे साहेबांनी केलेला आहे, सगळ्या वक्त्यांनी सांगितलंय. दुसरी गोष्ट
मी ज्यावेळेस बिनविरोध ग्रामपंचायती काढून दिल्या त्यावेळेस त्याने सांगितलं होतं प्रत्येक गावाला 25-25 लाख रुपये देतो. आता माझी ओळख काय? गुंडाचा नातेवाईक. पाशाभाई, तुम्ही मला ओळखता, किती वर्ष झालं? मी नातेवाईक. अरे तुझ्याकडं गुंड नाहीत का? मला त्याला प्रश्न विचारायचे. तुझे तरी स्थानिक जिथं जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केलेले तुझ्याकडे गुंड आहेत. मला काढायला लावू नको, त्यांना त्यांची नावं सांगून मला मोठं करायचं नाही. गांजाचा व्यापारी कोण आहे? हा बघा, डुप्लिकेट दारूवाले त्याच्याकडेच आहेत. महिलांना मी जास्त करून सांगणार आहे. रोहित पवारच्या कार्यकर्त्यांची 90% देशीची सगळ्या प्रकारची दारूची दुकानं आहेत, 90%. त्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती, तुमच्या नवऱ्यांची किंवा भावाची कोणाची दारू जर सोडायची असेल तर शिंदे साहेबांना मदत करा. कारण अजून बोलायचंय, खूप खूप वक्ते आहेत. पण परत एकदा सांगतो, हे आलेलं हा आलाय ना, ह्याला पाठवून द्या. हा जर एकदा बसला ना बोकांडी, तर ही छोटी छोटी मुलं आहेत ना, जोपर्यंत यांची लग्न, आता तर लग्न होणारच नाहीये जास्त, तर छोट्या छोट्या मुलांची जोपर्यंत लग्न होणार नाहीत तोपर्यंत तो इथंच बसलेला असणार आहे. एवढ्याच वेळेस सगळ्या माऊलींना विनंती आहे माझी की काहीतरी कुणी बुलवाबुलवी केली, बचत गट केला, तुम्हाला कर्ज देतो, हे देतो, ते देतो, हात जोडून सांगतो त्या बचत गटाच्या नादी लागू नका. बचत गटात तुमचं घर बुडलं जाईल. ते काय फुकट देत नाहीत, व्याज घेतात. आणि ती सगळी योजना शासनाची. आणि आईसाहेब म्हणतात आम्ही आणली. अरे तुम्ही सगळंच आणता, तर मग बाकीचे काय करतात? सांगा बरं. आता तुम्ही सगळं, रस्ता आम्ही केला, पाणी आम्ही आणलं, एवढं सांगतो. ह्यांच्या नादी लागू नका. आम्ही नादी लागून बघितलं, ही दुसऱ्याला मोठे होऊन देत नाही. मी काय इथं मोठा व्हायला आलेलो नाही. मला चांगली नोकरी आहे, पगार पण चांगला आहे. पण फक्त मागच्या वेळेस आमच्याकडून शिंदे साहेबांबद्दल चूक झाली होती, त्याची परतफेड करायला मी महिनाभर सुट्टी टाकून आलेलो आहे. 20 तारखेला कमळाचं बटन, काही करा, बाकीच्यांनी ग्रुपनी फिरा, कसंही फिरा. साहेब अजून सांगतो, 2 दिवसामध्ये तुम्हाला, तो आमच्या नेत्याला त्या दिवशी म्हणतो की मी 11 रुपये वर्गणी त्या ठिकाणी पाठवतो. अरे गेली 10 वर्ष ज्या तालुक्यात ज्यांच्या जीवावर तो बी राजकारण केलं, त्यांना तुम्ही 11 रुपये पाठवता. तुमची लायकीच फक्त 11 रुपयाची आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त पैसे पाठवायचे तुम्हाला असेल तर तुमची स्वतःची जमीन विकावं लागेल. कारण स्वतःची दर वर्षाला जमीन विकूनच तुम्ही घरपरपंच चालवता. तुमची लायकीच 11 रुपयाची. सूर्यकांत मोरे त्या दिवशी म्हणले की रोहित दादा, या वेळेच्या निकालानंतर चोंडीला सत्काराला जाताना मला बरोबर घेऊन जावा. अहो सूर्यकांत मोरे, यावेळेस रोहित पवारांकडून सत्कार घ्यायला आम्ही बारामतीला जाणार आहेत. तुम्ही चोंडीला जायचं, आमच्या नेत्याचा सत्कार तुम्ही बारामतीला करायचा आहे. ही समोर बसलेली जनता येणाऱ्या 23 तारखेचा निकाल काय आहे हे आज या ठिकाणी दाखवून देणार आहे. आम्ही टीव्हीवर पाहत होतो, कार्यक्रमात पाहत होतो, परंतु आज त्यांच्या स्टेजवर भाषण करण्याचा योग आला. त्याचप्रमाणे या राज्याचे नेते नरेंद्र पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. या स्टेजवर बसलेले हे महायुतीचं महाव्यासपीठ आहे. सगळ्यांची नावं घेऊ शकतो, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही. मी सर्वांची माफी मागतो. आघाडी सरकारने सातत्यानं दलित आणि मुस्लिमांना जातीयवादी भाजप सैनिकांची भीती दाखवून वोट बँक केली. परंतु हा समाज आता जागा झालेला आहे. योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या खात्यावर महिन्याला 1,500 रुपये आणि सीएम आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 12,000 रुपये. आपण हिशोब थोडा करतो.
या ठिकाणी महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये, महिन्याला 1,000 रुपये, वर्षाला 12,000 रुपये, 31,000 रुपये वर्षाला आपल्याला मिळतात. परंतु एवढं सांगू इच्छितो या ठिकाणी 1.5 लाख रुपये आपल्याला मिळतात वर्षाला. 30 म्हणजे 5 वर्षाची एक निवडणूक असते. एक जर मतदान आपण केलं तर तुम्हाला 1.5 लाख रुपये युती सरकार देत आहे. आपलं जर एक मत चुकलं तर तुमचं 1.5 लाख रुपये नुकसान ह्या निवडणुकीत होणार आहे. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे, त्यांच्या 10-5 हजारासाठी तुमचं 1.5 लाखाचं कुटुंबात नुकसान करू नका, एवढी सगळ्या माता भगिनी विनंती करतो. मताची चव रामसिंग साहेब आमदार झालेत, पण ह्यांच्या मता साहेब आमदार झालेत कारण लीड आहे महिलांचं 50,000च्या पुढे लीड राहणार आहे, याचा मला आत्मविश्वास आहे. रोहित पवारने एका सभेत सांगितलं ते रोहित शर्मांना तवा, रोहित पवार गाड्या बदलतो, हेलिकॉप्टर बदलतो, विमान बदलतो, पण बाबड्या तुला एवढंच सांगतो 20 तारखेला आम्ही सगळे तुलाच बदलणार आहेत, तू काही बदल. त्यामुळे ते 20 तारखेला हे पार्सल आपल्याला बदलायचे. आता त्याचे सगळे लक्षणं संपलेत. 20 तारखेला आपलं अनमोल मतदान कमळ चिन्हासमोर रामशंकर शिंदे साहेब यांचा अनुक्रमांक 2 आहे. कमळासमोरचं बटन दाबून आपल्या वरून मताधिकारी साहेबांना विधानसभेत पुढच्या दारानं पाठवावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. राज्याच्या विधानसभेच्या प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, व्यासपीठावरचे सर्व उपस्थित आणि जामखेड तालुक्यामधून आलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधू आणि भगिनींनो, या निवडणुकीमध्ये फॉर्म भरला होता मी, बप्पाजी पिसाळ, मी, राम शिंदे, विकास राळेबाग, आम्ही सर्वांनी फॉर्म भरला होता. परंतु मी गेल्या 9 वर्षापासून मला तर साधा एक फोन बी नाही आलेला की तुम्ही अर्ज काढून घ्या, माझी विनंती आहे, महाविकास आघाडीचा मी उमेदवार आहे, माझं नाव घोषित झालेलं आहे. आम्ही साधा फॉर्म भरला आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची जागा होती पूर्वीची, ती जागा मिळावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. ह्या बादराने मला तर फोन केलाच नाही, पण माझ्या जवळच्या काही लोकांना फोन केला आणि सांगितलं की मी शेवाळ्यांना फोन करणार नाही, त्यांना विनंती करणार आहे, त्यांना काय करायचे करू द्या. आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की आम्ही स्वाभिमानीच आहेत, मोडेल पण वागणार नाही, ही आमचे तत्व आहे, काम करायचं हा निर्णय केला. मी 1996 पासून 2015पर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून, तालुका अध्यक्ष असेल, जिल्हा उपाध्यक्ष असेल, जिल्हा सरचिटणीस म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी सरांना सांगितलं की मी प्रवेश करतोय सर, पहाटे आमचा 4 वाजता निर्णय झाला आणि पहाटे 4 नंतर आम्ही 12 वाजता नागपूरला जायचं ठरवलं. आम्ही 13 तासामध्ये 1500 किलोमीटर प्रवास करून नागपूर गाठलं आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. फडणवीस साहेबांना मी एकच सांगितलं की कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही भोसाखिंडीच्या माध्यमातून आम्हाला पाणी दिलेलं आहे, ते पाणी मिळण्यासाठी मी गेल्या 15 वर्षामध्ये 14 वर्ष मी पायात चप्पल नाही घातली. आज ते आमच्या भोसाखिंडीला 2 TMC पाणी हे कुकडीचं आम्हाला मिळालेलं आहे आणि ते पाणी तुमच्या कर्जत जामखेडमधून आपल्याला बाबळगाव खालसापासून तुमच्या पारेवाडीमध्ये पाणी आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी मी शिंदे सरांना साथ देतोय. ही या ठिकाणी मागणी मी केलेली आहे. स्वर्गीय म्हणजे PG गदादे होते, डॉक्टर PG गदादे यांची एक भावना होती, यांची एक कल्पना होती की या तालुक्याला कुकडीचं पाणी मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी रस्ता रोको केले, उपोषण केले आणि तीच मागणी बदवाबा असतील, मी असेल, या तालुक्याला पाणी देण्यासंदर्भात मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे विनंती केलेली आहे की राम शिंदे साहेबांना तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्यांची साथ द्यायला तयार आहे. मला म्हणले तुमची स्ट्रॅटेजी काय आहे शिंदे सरांना निवडून आणण्याची? स्ट्रॅटेजी म्हणून त्यांना सांगितले मी 10 मिनिटात, त्यांनी मान्य केली ही योग्य आणि बरोबर आहे. कुकडीचं पाणी जामखेड तालुक्याला मिळावी ही त्यामागची भावना आहे. आमचा जो भोसाखिंडीचा कॅनल आहे तो 12 करावा ही त्या ठिकाणी मागणी आहे. आज आपण पाहतो की शिंपोरा ते खुंटेपळ ही जवळजवळ 72 किलोमीटरची 1400 कोटी रुपयाची योजना आज कर्जत तालुक्यामध्ये चालू झालेली आहे. ती योजना इथं बाबळगावपासून रोड क्रॉस करून खाली येत आहे, तिथून सरळ खाली पाईपलाईन टाकली तुमच्या पारेवाडीला पाणी येतं. पारेगावकडून डोनगाव, वारंगाव, पाटोदा, कुसळगाव, कुसळू हे निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि आज त्याच्या बारामतीच्या घरामध्ये जाऊन शिंदे सर त्याला पाकाट फेटा बांधणार आहे. बऱ्याच वर्ष झालेली आहेत, ऐकायचंय आणि पासाहेब पटेल साहेबांना ऐकायचं. मी दिलगिरी व्यक्त करतो, आमचे राजाभाऊ गुंड आहेत जे या ठिकाणी आलेले आहेत.
त्यांना बोलायची संधी नाही मिळाली. आमचे मित्र बाप्पाजी पिसाळ आहेत, हे कर्जतचे दोन्ही मोठी माणसं या ठिकाणी आले, त्यांना बोलायची संधी नाही. त्याबद्दल बाप्पाजी आणि राजाभाऊ जरा दिलगिरी व्यक्त करतो. अशोकराव आहेत. खरं तर मागच्या 5 वर्षापूर्वी ज्या मतावरती आम्ही डाका टाकला होता, शिंदे सर फार हुशार आहेत, आम्ही मतावरती डाका टाकला होता, नरेंद्र पाटलाच्या मतावरती डाका टाकला होता आणि पाशा भाऊच्या मतावरती डाका टाकला होता आणि रोहित पवारला निवडून आणलं होता. नंतर आम्हाला कळालं की आपण ज्याला निवडून आणलं ते जरा बिलेंदर आहे. बिलेंदर असं आहे की आम्ही निवडून आणताना कुकडीच्या पाण्याचं बोललो होतो. काल त्याची सभा इथं झाली. आता म्हणतो निवडून द्या, पुढच्या 5 वर्षांनी कुकडीचं पाणी आणतो. 5 वर्ष काय झक मारली का? 5 वर्ष काय केलं ते आम्ही निवडून दिलं. त्या 5 वर्षात तुम्ही काय केलं नाही. आता म्हणतो परत निवडून द्या, मग 5 वर्षांनी तुम्हाला कोकडीचं पाणी देईन म्हणतो. बोलायला खूप आहे, महत्वाची माणसं बोलायचे, पण जामखेड शहरात सभा आहे म्हणून शहराचं थोडं बोललं पाहिजे. या शहराचा विकास आराखडा झालेला आहे. पत्रकार आहेत आमचे सगळे मित्र. विशेष म्हणजे जरा बरं वाटतंय की या कडीपासून त्या कडीपर्यंत साजे माझे विद्यार्थी आहेत सगळे. मी तुमचा शिक्षक आहे, त्यामुळे पुढच्या स्टेजवर जे बोलतात मला शिक्षकाला माहिती आहे की कुणाचा कान धरायचा. मी आता फक्त रोहित पवारचा कान धरणार, बाकीचे सगळे चिले पिले आहेत. लहान प्रारूप आराखडा म्हणजे डीपी प्लॅन या शहराचा झाला. बारामतीकरांनीच केला आणि परत नाही म्हणून पडला, मी नाही केला म्हणून. आम्ही त्यासाठी थोडा बदल करावा म्हणून राम शिंदे साहेबाच्या मदतीने मुख्यमंत्र्याकडे गेलो. मुख्यमंत्र्याला सांगितलं, त्यांनी त्याच्यात बदल सुचवला. ते पत्र घेऊन आम्ही जामखेडला आलो. आल्यानंतर ह्या पट्ट्याने परत आमच्या जामखेडच्या काही लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावली आणि सांगायला लावलं की चुकीचं पत्र यांनी काय कॅन्सलच केला नाही. अरे भाडव्या, तुला कॅन्सल करायचं तू काहीतरी कर ना. आम्हाला सांगतो वकिलाची फौज उभा करेन, परंतु डीपी प्लॅन कॅन्सल कर. अरे डीपी प्लॅन कॅन्सल करायसाठी फौज काय उभा करतो? एखादं पत्र तर दे. म्हणजे जामखेडच्या लोकांना बनवण्याची त्याची ही पद्धत आहे. बनवतो आपल्याला. कालच्या भाषणात म्हणला कर्जत जामखेडची ओळख नव्हती. मी इथं आलो आणि माझ्यामुळं कर्जत जामखेडची ओळख झाली. त्याला हे कळत नाही की कर्जत जामखेडनी तुला ओळख दिली आहे, नाही तर तुला कोण विचारित होतं महाराष्ट्रामध्ये? आम्ही तुला निवडून दिलं म्हणून तुझी ओळख झाली. काय बोला ह्याची गॅरंटी नाही. बा कालच्या भाषणात म्हटलं आजच्या येताले व्यापारी अंध बघतायत. व्यापारी अंध बघतायत. मग मला जरा बरं वाटलं. काय मागच्या वेळेस त्याला मतं दिली म्हणून कदाचित म्हणत असतील, परंतु आमच्या व्यापाऱ्याला अंध बघतो म्हणतो, आमच्या समाजाला नावं ठेवतो. 5 वर्षापूर्वी आपण याला आणलंय. साहेब काल तो सभेत काय म्हणला? वकील साहेब शेवाळे साहेब काल तो सभेत असा म्हणला की म्हणला मी आल्यानंतर, मी यायच्या पूर्वी या कर्जत जामखेडच्या लेकी बाळी सुरक्षित नव्हत्या, यांना वाटाने फिरता येत नव्हतं. मी आलो आणि ह्या सुरक्षित झाल्या. म्हणजे गेल्या 5-50 वर्षापासून आमच्या बाळा माफल्यांना रस्त्याने फिरता येत नव्हतं. लोक उचलून न्यायचे. सारा गाव नालायक होता, सगळा तालुका नालायक होता, कुणी काही बोलत नव्हतं. म्हणजे तुम्हा आम्हाला
सगळ्यांना नालायक म्हणून गेला आणि काल लोकांनी त्याच्या भाषणाला टाळ्या वाजल्या. म्हणजे लोक आम्ही इतकेच मूर्ख आहेत की तो आम्हाला नालायक म्हणतो, तुम्ही चांगले नाहीत म्हणतो, तुमच्या बाया बापड्या तुमच्यापाशी सुरक्षित नव्हत्या म्हणतो आणि आम्ही टाळ्या वाजवतो. अरे भाडव्या, तू यायच्या अगोदर बी आम्ही चांगल्या जगलेलो आहे, चांगल्या पद्धतीने राहिलेलो आहे, चांगल्या पद्धतीने जगलेलो आहे. तू आला आणि आमच्या जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वेळ लावायला लावले, तेढ निर्माण केलेल्या. खरं तर मागच्या वेळेस यातानेच म्हणायचा 288 जे मतदारसंघात आहेत त्यातला दाखवायसारखा मतदारसंघ हा कर्जत जामखेड असेल असं म्हणायचा. आता दाखवायला तर आणि दाखव म्हणून या कर्जाला की असा हा दाखवायसारखा मतदारसंघ झाला. जो झालाय तो सगळा राम शिंदे साहेबांमुळे बरा झालाय, नाही तर तुझ्यामुळं अजून पान टपरीला चुना लावल्यासारखा सुद्धा झाला नाही. अनेक गोष्टी आहेत की जो आपल्यासारख्या सामान्य माणसाला बनवाबनवी करतो, लोकांची बनवाबनवी करतो, जाहिरातीच्या माध्यमाने बनवाबनवी करतो. आपल्याला सारखं त्याचा फोन येतो आणि त्याचा सारखा फोन आल्यावर आपल्याला वाटतं खरंय का काय आहे, खरंय का काय असं वाटतं. आणि या सगळ्या गोष्टीला तो म्हणतो येतो ट्रेलर आहे, त्याच्या ट्रेलरनेच आपण सगळे वैतागलोत. पडतोस तुझी पिक्चर बघायला आम्हाला नकोय म्हणून तर आता तुला 20 तारखेला माघारी पाठवायचंय लागा. खरं तर त्याच्यावर आज आमच्या या पेजवरती आमचा कांतीलाल आलाय. कांतीलाल आमच्या बरोबर या ठिकाणी उभा राहतो. त्यानंतर पलीकडं शामेर आलेला आहे. नंतर आमचा मार्केट कमिटीचा सदस्य या ठिकाणी काका आलेला आहे. आता आम्हाला असं वाटायला लागलं सर तुमच्यासाठी बॅटिंग करायला 3 नवीन बॅट्समन आलेले तर हे बॅटिंग करून जाते आणि तुम्हाला आता लढायची गरज नाही, तुम्हाला बॅटिंगच करायची गरज नाही, हेच आता सेंचुरी मारून जाणारे आहेत. यांच्यामुळं आपल्याला आता ही लढाई सोपी होणार आहे, सोपी राहणार आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या सर्वसामान्याच्या लेकराला ज्यांनी लाचार करायचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या बाया बापड्यांना वाटतं बाटली दिली, माझ्या पोराला माझं कौतुक केलं, माझ्या पोराला मोकळी कंपास दिली, आमचं कौतुक केलं असं वाटतं. हे तुमच्या लेकरांचं कौतुक नाही. 20 रुपयाचा टी-शर्ट दिला माझ्या पोराला, माझं कौतुक केलं लेकराचं, हे तुमच्या लेकराचं कौतुक नाही. ही जर्मनीत जाऊन शिकलेला तो एक नीती आहे, जी हिटलरची नीती आहे. आपल्या लेकरांच्या डोक्यात कायमस्वरूपी त्याचा नाद राहिला पाहिजे, आपल्या लेकरांच्या डोक्यात कायमस्वरूपी त्याचं नाव राहिलं पाहिजे. आणि आपली लेकरं चांगली शिकली नाही पाहिजेत, कायमस्वरूपी त्याचे मतदार झाले पाहिजेत. यासाठीची त्याची तयारी पुढच्या 40 वर्षाची तयारी आता आपल्या लेकरावर करतो. इतका हरामी हा. जर आमच्या लेकराला 40 वर्षापर्यंत बारीक करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून वेळ आलेली आहे, आपण सगळ्यांनी आता वेगवेगळे मुद्दे मांडलेले. खरं तर काय झालं, या सोन्याचाच आमचा विनाकारणच सुरू झालाय. आपण एखाद्याला मोठं करतो. राम शिंदे साहेब म्हणतात की मी बाबा सालकऱ्याचा मुलगा आहे, मी सामान्यातला आहे, तुमच्यातला आहे, तुमच्या आमच्यात राहिलेला आहे, सामान्यातला आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या शेजारी खिटून झोपत होता आहे का नाही, पण तुम्हाला वाटतं आपल्यातला आहे. पण माझा असा अभ्यास आहे, मी प्राध्यापक आहे, मी थोडा पुढचा विचार करीत असतो. ह्याचा आजोबा विखेंच्या इथं कामाला होता. रोहित पवारचा आजोबा विखेंच्या कारखान्यावर कामाला होता, आहे का नाही, 100% आहे. तिथं MD असन काय असन पण कामाला होता, नोकरी होता, शेतकरी अधिकारी होता, नोकरीला होता. जो माणूस नोकरी करतो तो काय चमचा सोन्याचा घेऊन जन्मलेला नसतो. त्याच्या आजोबाला राजकारणात यश आलं, राजकारणात काळं बेरं केलं,
म्हणून ह्याचा बाप श्रीमंत झाला, ह्याचा बाप श्रीमंत झाला म्हणून ह्याच्या तोंडात सोन्याचा चमचा आला, नाही तर कशाचा येतोय, ह्यो बी आपल्यासारखा आवता मागचा असता. म्हणजे काही पिढ्यापूर्वी तोही तुमच्या आमच्यातला होता, पण तो विसरलाय, आमच्यातलाच आहे. परंतु तो म्हणतो की माझ्या तोंडात सोन्याचा चमचा असून दे बाबा, सोन्याचा चमचा चाट नाही तर चाटून खा. परंतु आमच्या जनतेला फसवू नको, आमच्या लोकांना फसवू नको. गेल्या 5 वर्षापूर्वी आम्हीच त्याला हित आणलंय आणि आता आम्हालाच ही चूक सुधारायची म्हणून या बोलायचा परपंचात पडलेला आहे. अरे सभा चालू आलो. बोलता बोलता अनेक गोष्टी बोलतो, परंतु त्या सगळ्यांना सांगतात सौर ऊर्जेचा विषय असन, लोकांना भडकवण्याचा विषय असन, देवदेवतांचा फोटो द्यायचा विषय असेल, असे अनेक विषय आहेत. या विषयावर बोलावं का नाही असा प्रश्न पडतो. पण एक आता आमचा मित्र सामीर म्हणला किंवा या पक्षामध्ये आम्हाला भीती दाखवली जाते, या पक्षाकडून नाही त्या पक्षाकडून, ज्या पक्षाकडून तो उभा आहे तिथून भीती दाखवली जाते की आम्हाला नाही निवडून दिलं तर तुम्ही खतऱ्यात आहेत, धोक्यात आहेत तुम्ही, अशी आम्हाला भीती दाखवली जाते. आणि म्हणून माझा मुस्लिमासाठी एक छोटासा संदेश आहे. सच्चा मुस्लिम आहे तो असा म्हणतो, खुद बंदे करीम के सिवा किसी के सामने झुकना, माफी मांगना या डरना बेवकूफी है. म्हणजे एखाद्याने पुढे भागरायचं, त्याची माफी मागायची, ही चूक आहे. आणि घाबरायचं काय कारण आहे? या देशातले तुम्ही नागरिक आहेत, ज्याप्रमाणे मी या देशाचा नागरिक आहे त्याप्रमाणे तुम्ही या देशाच्या नागरिक आहेत. तुमचा हक्क आहे या देशावरती आणि तुम्ही राहिले पाहिजे या देशात, हा घटनेचा अधिकार आहे. त्यामुळे विनाकारण मुस्लिमाला वेगळं दाखवलं जातं त्यांच्याकडून आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टीचा विचार करता हा माणूस आम्हाला सर्वांना लाचार बनवतो की काय असं वाटतं. खरं तर आम्हाला पिशव्या दिल्या, बारकाल्या फोटो दिले, पोरांना मोकळ्या कांपासी दिल्या, मोकळ्या बाटल्या दिल्या आणि हे सगळं देत असताना त्याची जाहिरात, जेवढे पैसे त्या देण्याला लागले त्याच्या कितीतरी पटीने जाहिराती करून या माणसाने आमची माणसं लाचार करण्याचा प्रयत्न केलाय, लाचार ठेवण्याचा प्रयत्न केलाय, आपल्या मेंदूवरती राज्य करण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून आपल्या मेंदूवरती राज्य करून यांना राज्य कमवायचंय, यांना राज्य करायचं, यांना व्यापार करायचा आहे. व्यापारी झालेल्या सगळ्यांनी सांगितलं की गायरानं लुटली, आता फक्त गायरानाची बारी झाली आहे, कदाचित उद्या तुमच्या आमच्या जमिनीची बारी येऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहिलं पाहिजे. हे पार्सल एकदाच माघारी पाठवलं पाहिजे, एवढं निश्चित आहे. वकील साहेबांनी मुद्दा काढला, भाषणात म्हणतो, मोबाईल मध्ये सोडतो की आता तुम्ही बाहेर येऊ नका, इलेक्शनच्या दिवशी मतमोजणीला येऊ नका, नाही तर माझे सामान्य मतदार काय करतील याची गॅरंटी नाही. याच्या बापाचे आहेत का मतदार? हे का बारामतीहून गटुडं घेऊन आलाय का मतदार? ही सगळी जनता आपली आहे. इलेक्शन आहे, लोकशाही आहे. आत्ता भाषण झालं, आम्ही आत्ता एकत्र येऊन बसू शकतो. आम्हाला भीती दाखवतो, गुंड म्हणतो, स्वतः गुंडगिरीची भाषा करतोय, स्वतः गुंडगिरीची भाषा करतोय. बघा म्हणतो तुमच्याकडे, आता तर खेड्यागावात दम देतोय. तुमच्या गावात जर मला मतं नाही पडले तर तुमच्याकडे बघा, काही ऊसावाला गावात जाऊन दम देतात, तुमच्या गावात मतं नाही पडले तर तुमचा ऊस नेणार नाही. अरे भाडवा, तुला वालतो कोण ऊसावा? आता तुमच्या घरी महागाला येईन ऊस तरी दिला नाही तरी चालेल याला. आपण ऊसाचं टिपरू त्याला नाही दिला, तो कारखाना कशावर चालवणार आहे? आम्ही इकडे जनावराला घालू नाही तर दुसरे कारखाने होत आलाय, दारोदार कारखाने. तर आता कारखान्याचं काय घेऊन बसला? अंबालिका कारखाना आहे, हिरडगावचा कारखाना, ह्याच्यापेक्षा भाव बी चांगला देतात, ह्याच्यासारखा काटा बी मारित नाहीत आणि पैसे बी रोख देतात.
त्यामुळे ह्या कारखान्याला आम्ही ऊस घालू, पण तुझ्यासाठी खरं तर आमचे शेतकरी गरीब आहेत, घाबरले ना हा नाही नेणार ऊस म्हणला की. आपल्याला वाटतं आपण गरीब माणसं आहेत, ह्याच्या कशाला नादी लागायचं. परंतु एवढा एकटाच नाग्या काय कारखान्यावाला नाही, ऊत आलाय कारखान्यावाल्यांना. त्यामुळे आपण कुठेही ऊस घालू, ऊसासाठी घाबरायचं कारण नाही. शिंदे साहेबांनी कालच सांगितलं की तुमचं प्रत्येकाचं टिपरू जाण्यासाठी मी अभिवचन देतो की माझ्या दोघ्या हातात राहील तुमचं प्रत्येकाचं टिपरू मी ऊसाचं घालेन. तेवढं आपल्याला वचन त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे, त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे. मागच्या वेळेस आपण फसलो, चुकलो, ती चूक सुधारली पाहिजे आणि ती चूक सुधारण्यासाठी आपल्याकडे संधी आणखी 5 दिवस आहेत. मी त्या पहिल्या सभेत बोलताना सांगितलं की हरामी आहे, लफंग आहे. आमच्या खेड्यापाड्याने लोकांना म्हणला तुम्हाला लाईट मिळेल आणि त्यांच्या गायरानं घेतले, हाणली लोक ती गायरान घेताना. आता ह्या गायरानाचा फायदा कसा केलाय, हे गायरान घेताना त्यांनी गायरान घेतलं आपल्याकडून फुकट, समोरच्या कंपनीला दिलं, तुम्ही आता इन्व्हेस्ट करा, म्हणजे तुम्ही तिथं पॅनल उभा करा, लाईट झाल्यावर तुमची इन्व्हेस्ट, माझं रान, म्हणजे याचं शेत, झालेला नफा आपल्या दोघात अर्धा. म्हणजे आपल्या गायरानावर नफा तो अर्धा घेतोय आणि लोकाला सांगतात की आमच्या खिशातूनच आम्ही खर्च करतो, आमच्या खिशातूनच आम्ही खर्च करतो. म्हणजे कुठलाही रुपया ह्या व्यापारी माणसाच्या खिशातून तुमच्या मुलाबाळासाठी खर्च झालेला नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यांनी जे बनवाबनवी केली ही बनवाबनवी लक्षात ठेवा आणि या बनवाबनवीला पळून लावण्यासाठी आपला भूमिपुत्र आहे, आपल्यातला आहे, आपला आहे, कुठेही आडविता येतं, बोलता येत आहे, सांगता येत आहे, नाही ऐकलं तर हाताला धरता येते, मनगटाला धरता येते. अशा पद्धतीचा माणूस आहे, त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. वेळ खूप झालेला आहे म्हणून जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो. आपण